भडगाव तालुक्यातील एका गावातील तरुणाने त्याच्या गावातीलच शाळेत जाणाऱ्या 13 वर्षीय तरुणीचा हात पकडला, लग्न कर म्हणाला अन तरुणीच्या अंगावर चिठ्ठी फेकून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तू जर चिठ्ठी उचललेली नाही तर तुला मारून टाकेल अशी धमकी दिली म्हणून धमकी देणाऱ्या तरुणाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत भडगाव पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 3 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सायंकाळी 6 वाजता हाती आली आहे। मागील 1 ते 2 महिन्यादरम्यान शाळेत जात असताना सुमारे 11:30 वाजेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील येरोंडल रोड कडील पाचुराच्या जवळील एका गावात राहणारा गोरख नामक तरुण हा मोटरसायकलने तरुणीचा पाठलाग करून त्याने तरुणीचा हात पकडला व म्हणाला की माझ्यासोबत लग्न करशील का। त्यावर तरुणीने नकार देऊन हात सोडून तेथून शाळेत निघून गेली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तरुणी ही शाळेत जात असताना गोरखने तरुणीच्या अंगावर चिठ्ठी फेकून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तू जर चिठ्ठी उचलली नाही तर तुला मारून टाकेल अशी धमकी दिली म्हणून 13 वर्षीय पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी संशयित आरोपी गोरख या तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सोनोने व शमीना पठाण हे करीत आहेत। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।